म्हणजे येणाऱ्या मंडेपासनं संडेपर्यंत तर मी हा टॉपिक संपवतोच पूर्ण विथ न्यूमेरिकल. मंडेपासनं आपण अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुरू करून टाकू. किती मी इंटिग्रेशन आय वॉज थिंकिंग, पण मला नाही वाटत तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड आहे इंटिग्रेशनसाठी. ओके, तर असू द्यात. आपण पुढच्या मोस्ट प्रोबॅबली 1 सप्टेंबरपासून आपण इंटिग्रेशन सुरू करू. आणि सगळ्यात क्रुशियल डेज ओके 15, 16, 17, 18, 19 ऑगस्ट ह्यूज हॉलिडे. ओके, तर इट माइट बी पॉसिबल की अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा खूप पार्ट कवर होईल. लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह स्वतः टॉपिक हा 8 मार्काचा आहे, ज्यात आपण किती सारे एक्झाम्पल घेतले. आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्वतःच टॉपिक हा 8 मार्काचा आहे. दोन्ही सेम 8-8 मार्क आहे. पण अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा खूप छोटा टॉपिक आहे ॲज कम्पेअर टू डेरिव्हेटिव्ह, पण कॉन्सेप्ट वाईज खूप मोठा आहे. त्यामुळे पुढचे 4-5 दिवस जे आहे ना 15, 16, 17, 18, 19 बिलकुल ॲब्सेंट राहू नका, नाही तर अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुमचा उडेल. लक्षात ठेवा. ओके, चालेल. चला, बेसिक फॉर्म्युलेज आवाज नको आहे. आता आपण पहिल्या पार्टपासून सगळे फॉर्म्युले बघू. सगळ्यात पहिला फॉर्म्युला या टॉपिक मधला होता. ओके, सांगा v = किती असतं, n के n लॅम्बडा, n लॅम्बडा. थांबा, पण हा फॉर्म्युला कोणाचा आहे, वेलॉसिटी ऑफ वेव्ह. लक्षात द्या काय बोललोय मी, वेलॉसिटी ऑफ वेव्ह, वेव्हच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, वेलॉसिटी ऑफ वेव्ह. थांबा, त्यात n म्हणजे काय असतं बाळांनो, फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. ज्याचं युनिट काय असतं सांगा, पर सेकंड, किंवा काय असतं सांगा, हर्ट्स. ओके, त्याला म्हणायचं रेसिप्रोकल. लक्ष द्या, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. पिरियडचा काय असतं सांगा, रेसिप्रोकल. त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. आवाज नको आहे. ओके, आता बाळांनो मला हे सांगा, वेलॉसिटी ऑफ वेव्ह v = असतं n लॅम्बडा. तुम्हाला जर का म्हटलं वेलॉसिटी ऑफ SHM, ही वेव्हची वेलॉसिटी झाली आहे. वेव्हमध्ये 2 गोष्टी असतात, एक असते वेव्ह स्वतः आणि एक असते पार्टिकल्स ऑफ मीडियम. वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, पण मीडियमचे पार्टिकल म्हणजे पॅरेंट्स कधीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. दे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. त्यामुळे सेकंड वेलॉसिटी ऑफ पार्टिकल VP म्हणजे असतं वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. लक्ष द्या, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय असतं, पार्टिकल म्हणजे कुठलं मोशन सांगा, सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि SHMची वेलॉसिटी काय असतं, तर असतं +- ω किती असतं बोला, a² मायनस किती असतं बोला, x² की y², y इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. व्हायला आपण काय म्हणतो सांगा, डिस्प्लेसमेंट. झालं. ओके, नेक्स्ट. आता त्यानंतर आपण बाळांनो बाकी नंतर तर थेरॉटिकल गोष्टी होत्या. नंतर आपण शिकलो होतो इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं रे बाळांनो, इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ज्यामध्ये आपण सांगतो ओके डायग्रामॅटिकली दाखवू. हा y ॲक्सिस, हा झाला पॉझिटिव्ह x ॲक्सिस, हा झाला निगेटिव्ह x ॲक्सिस. जर का वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ॲक्सिसने जात असेल, तिचं इक्वेशन असतं y = किती असतं, a sin, इथं असतं 2π इन ब्रॅकेट स्मॉल t अपॉन कॅपिटल T मायनस किती असतं, x अपॉन लॅम्बडा. y = a sin 2π स्मॉल t अपॉन कॅपिटल T मायनस x अपॉन लॅम्बडा, positive x axis. And when the wave is propagating along the negative direction of x axis, its equation will be y = किती असतं, a sin 2π इन ब्रॅकेट किती असतं, स्मॉल t अपॉन कॅपिटल T प्लस x अपॉन लॅम्बडा. हे लक्षात ठेवा. कुठल्याही वेव्हच्या इक्वेशनमध्ये जर का ही टर्म आली कुठली, स्मॉल t अपॉन कॅपिटल T प्लस मायनस x अपॉन लॅम्बडा, इट मीन्स इट इज अ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. करेक्ट आहे. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आपण शिकलो होतो बाळांनो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. काय शिकलो होतो बोला, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये आपण काय केलं होतं सांगा, प्रिन्सिपल ओके ऑफ सुपरपोजिशन, सुपरपोजिशन आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये बाळांनो आपण बघितलं होतं बीट फ्रिक्वेन्सी. कुठली फ्रिक्वेन्सी, बीट. आपण सांगितलं होतं 2 or more sound waves traveling through a medium arrive at a point of medium simultaneously. ओके, दिस द फर्स्ट वेव हॅव्हिंग एम्प्लिट्यूड A1. नाही, दोन्ही वेव्हची एम्प्लिट्यूड काय घेतली होती, सेम. मग दोघांच्या फक्त फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स घेतला होता. ओके, या डेरिव्हेशनची सुरुवातच केली होती. कन्सिडर 2 सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह एट अ पॉइंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली हॅव्हिंग अ सेम एम्प्लिट्यूड बट एक्झॅक्टली डिफरंट फ्रिक्वेन्सी और स्लाइटली डिफरंट इन फ्रिक्वेन्सी. असं करताना इथं इंटरफरन्स तयार झाला आणि इथं NB तयार झाला. NB म्हणजे असतं बाळांनो बीट फ्रिक्वेन्सी. काय सांगा, बीट फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं नंबर ऑफ हर्ट्स, नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. आणि त्या बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आला N1 - काय आलं सांगा, N2, म्हणजे 2 फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स. तर नेहमी N1 - N2 आहे असं काही नाही आहे. हा फॉर्म्युला N2 - N1 सुद्धा असू शकतो. लक्षात ठेवा.
करेक्ट आहे. आता n1 मायनस n2 केव्हा कराल, जेव्हा तुमची n1 ची व्हॅल्यू ही n2 पेक्षा काय असेल सांगा, जास्त असेल. आणि n2 मायनस n1 केव्हा कराल, जेव्हा n2 ची व्हॅल्यू n1 पेक्षा जास्त असेल. थोडक्यात सांगायचं झालं, मोठ्या फ्रिक्वेन्सीमधनं छोटी फ्रिक्वेन्सी काय करायची सांगा, मायनस करायची. मोठी मायनस छोटी. n1 मोठी असेल तर n1 मायनस n2 आणि n2 मोठी असेल तर n2 मायनस n1. लक्षात ठेवा. झालं. त्यानंतर या टॉपिकमध्ये तसं काही फारसं डेरिव्हेशन नाही, एक शेवटचं डेरिव्हेशन होतं. कुठलं? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं एक डेरिव्हेशन होतं बाळांनो. काय रिझल्टंट? बघा, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. सांगा बरं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा काय फॉर्म्युला होता गाईज? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल्स टू किती असतं? आय थिंक आपण हा फॉर्म्युला तयार केला होता, अंडर रूट ऑफ पुढला सांगा a1 स्क्वेअर. शेवटच्या पार्ट 1च्या शेवटच्या पेजवर होतं डेरिव्हेशन. ओके, a1 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 इंटू किती असतं, a2 इंटू असतं कॉस फाय प्लस किती असतं, a2 की a2 स्क्वेअर, a2 स्क्वेअर. करेक्ट आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म्युला अप्लाय केला होता फॉर सी आय म्हणजे काय असतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये फेज डिफरन्स 0 असतो. आणि तुमचा फॉर्म्युला आलं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड किती आली होती सांगा, a1 प्लस किती आली होती, a2. सगळं डिराईव्ह करून दिलं आहे मी. नंतर असतं फॉर डी आय. ओके, डी आय म्हणजे काय असतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये फायची व्हॅल्यू किती असतं, 0. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असते, मॅक्सिमम की मिनिमम. मिनिमम व्हॅल्यू किती असतं सांगा, a1 की a1 मायनस a2, a1 मायनस a2. मग तुम्हाला इथं बघायचं आहे ए मॅक्स. लक्षात ठेवा, डिवायडेड बाय काय असतं, ए मिनिमम. ए मॅक्स डिवाइड बाय ए मिनिमम इज इक्वल्स टू किती असतं, ए मॅक्स म्हणजे असतं a1 प्लस किती, a2 आणि ए मिनिमम म्हणजेच किती असतं, a1 मायनस किती असतं, a2. आणि एवढं भान ठेवा, इंटेन्सिटी इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं, ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? येस. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट एक बाळांनो अतिशय महत्त्वाचा आपण फॉर्म्युला बघितला होता. व्हॉट इज मीन बाय फेज डिफरन्स. काय बोललो मी सांगा, फेज डिफरन्स काय असतं. सो गाईज, फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा. ओके, इंटू असतं पाथ डिफरन्स. काय असतं, पाथ डिफरन्स. लक्षात ठेवा, फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स इज डिनोटेड बाय लॅम्बडा. ओके, इथं असतं 2 पाय डिवायडेड बाय काय असतं, लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स इज डिनोटेड बाय एक्स. करेक्ट आहे, पाथ डिफरन्स इज डिनोटेड बाय एक्स. ओके, आता यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे काय, फेज डिफरन्स. लक्षात ठेवा, फेज डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं, 2 पाय बाय कॅपिटल टी इंटू असतं टाईम डिफरन्स. काय असतं, टाईम डिफरन्स. आता टाईम डिफरन्स काय भानगड आहे, फेज डिफरन्स डेल्टा इज इक्वल्स टू 2 पाय. आता लक्षात द्या, पाथ म्हणजे काय असतं, रस्ता. रस्त्यावर काय करतो आपण, टाईम मेजर करतो की डिस्टन्स मेजर करतो, डिस्टन्स. म्हणून एक्स. आणि एका ऑसिलेशनचं डिस्टन्स किती असतं, लॅम्बडा. तसं 2 पाय. टाईम डिफरन्स, टाईम कशाने दाखवायचं सांगा, स्मॉल टी. कशाने, स्मॉल टी. आणि खाली काय लिहायचं, जसं इथं लॅम्बडा लिहिला, डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्सच आहे, फक्त हे नॉर्मल डिस्टन्स आहे आणि एका ऑसिलेशनचा डिस्टन्स आहे. हा नॉर्मल टाईम आहे आणि इथं एका ऑसिलेशनचा टाईम लागेल. सांगा एका ऑसिलेशनचा टाईम काय असतो, पिरियड. काय असतो बोला, पिरियड. फॉर्म्युले चेंज होतात. फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू एक्स. पाथ डिफरन्स म्हणजे रस्त्यावर आपण डिस्टन्स, आणि डिस्टन्स असेल तर एक्स, आणि खाली एका ऑसिलेशनचं डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ. एका ऑसिलेशनसाठी लागणारा डिस्टन्स वेवलेंथ असते. अरे ओके नाही, एका ऑसिलेशनसाठी लागणारा डिस्टन्स काय असतं बाळांनो, वेवलेंथ असतं. आणि एका ऑसिलेशनसाठी लागणारा टाईमसुद्धा काय असतो, पिरियड असतो. सो फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी इंटू टाईम डिफरन्स. नॉर्मल टाईम कशाने दाखवतात, टीनी. आणि एका ऑसिलेशनचा टाईम किती असतो सांगा, कॅपिटल टी. इज दॅट क्लिअर? येस. असे फॉर्म्युले पाठ करायचे. से येस. येस. तुम्हाला तुम्ही अजून फ्री ॲडवाईस देतो, एंट्रन्सवाल्यांनी थोडं लक्ष द्या. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये हा जो फॉर्म्युला येत असतो, लक्षात ठेवा कुठला हा. या फॉर्म्युल्याला थोडं जर का मॉडिफाय केलं तर व्हॉट यू कॅन से, वाय इक्वल्स टू ए साईन. हा 2 पाय आतमध्ये घेऊन जा. 2 पाय जर का आतमध्ये गेला तर किती वेळ सांगा, 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस सांगा किती असतं, 2 पाय इंटू एक्स अपॉन किती असतं, लॅम्बडा. इज दॅट क्लिअर? येस. 2 पाय दोघांनाही मल्टिप्लाय होईल. ओके, मग आता वाय इक्वल्स टू किती असतं बाळांनो, ए. इथे किती असतं, साईन. इथे किती असतं सांगा, 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन किती असतं, टी कॅपिटल टी. आणि हा जो 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा असतो त्याला आपण म्हणतो के एक्स. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. कधी कधी याच्यावर एंट्रन्सचा क्वेश्चन येतील. हा जो एक्सचा कोइफिशियंट असतो 2 पाय बाय लॅम्बडा त्याला म्हणतात के. आणि दॅट केला आपण काय ठेवलं सांगा, 2 पाय की 2 पाय बाय लॅम्बडा, 2 पाय बाय लॅम्बडा. दॅट के इज कॉल्ड एज प्रपोगेशन कॉन्स्टंट. काय म्हणतात सांगा, प्रपोगेशन कॉन्स्टंट. बोला काय म्हणायचं, प्रपोगेशन कॉन्स्टंट. विच कॉन्स्टंट इज देअर, नॉर्मल कॉन्स्टंट ऑर प्रपोगेशन कॉन्स्टंट, प्रपोगेशन कॉन्स्टंट. इज दॅट क्लिअर? येस. चला एवढं लक्षात ठेवायचं, नवीन नवीन गोष्टी येत राहतात बाळांनो. ओके, हां चला. ओके, हां इथपर्यंत आपण आलो आहे. मला असं वाटतं इथं तुमचा पार्ट 1 संपतो झाला. नंतर आपण आलो पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 म्हणजे असं स्टेशनरी वेव्ह. सगळ्यात पहिले स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आलं होतं. काय होतं स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन, पण स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काय होतं सांगू का, थांबा राहू द्या, कशाला कष्ट घेता. ओके, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह बघा, स्टेशनरी वेव्ह. हां, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आलं तुमचं बाळांनो, लक्षात ठेवा. काय, वाय इक्वल्स किती असतं, टॉईस एक. हां, वाय इक्वल्स टू टॉईस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू किती असतं बोला, साइन ऑफ 2 पाय टी, 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी. बरोबर आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह.
त्यातली जी ही असते दॅट इज ए इज कॉल्ड एज रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. रिझल्टंट अँप्लिट्यूडची व्हॅल्यू किती असते सांगा? ए की टॉईस ए? टॉईस ए कॉस ऑफ 2πx अपॉन किती असतं सांगा? लॅम्बडा. इज दॅट क्लिअर? भलं मोठं डेरिव्हेशन लिहिलं, स्टेशनरी वेव्हची डायग्राम काढली आणि कन्क्ल्युजन दिले. काय कन्क्ल्युजन दिले? तर पहिलं कन्क्ल्युजन चला बोला, डिस्टन्स कमॉन बिटवीन कमॉन टू सक्सेसिव्ह, सांगा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड. काय असतं बोला? अँटी नोड्स. हां, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स. दुसरं डिस्टन्स कमॉन बिटवीन हां टू सक्सेसिव्ह नोड्स. हां, आणि तिसरं डिस्टन्स हां बिटवीन टू नाही, डिस्टन्स बिटवीन काय? नोड अँड ॲडजसंट अँटी नोड. सांगा काय असतं? काय असतं कमॉन? हां सांगा, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. दोन सक्सेसिव्ह नोडमधलं किंवा दोन सक्सेसिव्ह अँटीनोडमधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा की लॅम्बडा बाय टू? लॅम्बडा बाय टू. दोन सक्सेसिव्ह अँटीनोडमधलं डिस्टन्स लॅम्बडा की लॅम्बडा बाय टू? लॅम्बडा बाय टू. याला कुठेतरी लूप लेंथ सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? लूप लेंथ. ओके. आणि नोड आणि अँटीनोडमधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा बाय टू की लॅम्बडा बाय फोर? लॅम्बडा बाय फोर. शिकलो आपण. से येस? येस. त्यानंतर आपण मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेट स्ट्रिंग शिकलो होतो. सांगा, मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेट स्ट्रिंगमध्ये काय सांगितलं होतं? बोला. स्ट्रेच स्ट्रिंग, स्ट्रेच स्ट्रिंग. सांगा, स्ट्रेच स्ट्रिंगमध्ये आपण काय सांगितलं होतं? लक्ष द्या, विचित्र एमसीक्यू येतात बरं का भरपूर. हां, सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं फ्रिक्वेन्सी काय असतं? फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू पी अपॉन किती असतं? टॉईस एल अंडर ऑफ किती असतं? टी की टी बाय एम? टी बाय एम. पॅरामीटर सगळे माहीत पाहिजे. पी म्हणजे कोण? लूप्स की नंबर ऑफ लूप्स? एल म्हणजे लेन, टी म्हणजे टेन्शन, स्मॉल एम म्हणजे काय असतं? मास की मास पर युनिट लेन, त्याला लिनियर मास डेन्सिटी. सगळं नोट्समध्ये आहे. झालं. तुम्हाला जर का विचारलं मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असतं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच किती असतं? एन के एन वन आणि 1 अपॉन किती असतं? टॉईस एल अंडर ऑफ किती असतं? टी की टी बाय एम? टी बाय एम. पीच व्हॅल्यू वन ठेवतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला. ओके. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे पहिली डायग्राम असते ज्यात फक्त एकच लूप तयार झाला. लक्षात ठेवा. चालेल. ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर पुढच्या फ्रिक्वेन्सी कशा आल्या? तर बाळांनो, ओके, N1 इज इक्वल्स टू 1 टाइम्स ऑफ N1, N2 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ N1 आणि N3 इज इक्वल्स टू किती असतं? 3 टाइम्स ऑफ N1. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो सांगा? हार्मोनिक्स. काय म्हणतो? हार्मोनिक्स. काय म्हणतो? हार्मोनिक्स. करेक्ट आहे. सांगा, कुठले हार्मोनिक्स असतात? इवन असतात, ऑड असतात की ऑल? ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. लक्षात ठेवा. ओके, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. शिकलो होतो आपण हे? येस. ओके. त्यानंतर आपण शिकलो होतो बाळांनो लॉज ऑफ स्ट्रिंग. सांगा ए बाळांनो, मला हे सांगा, लॉज ऑफ स्ट्रिंग काय असतात? हां, लॉज ऑफ स्ट्रिंगमध्ये सरळ सांगितलं होतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1 अपॉन टॉईस एल अंडर ऑफ किती असतं? टी बाय एम. सांगा एफ एफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पहिलं हां काय असतं? लॉ ऑफ लेंथ. सांगा लॉ ऑफ लेंथ. सांगा तुमची फ्रिक्वेन्सी लेंथला डायरेक्ट असते की इनवर्स? इनवर्स. ओके. नंतर सेकंड बाळांनो लॉ ऑफ टेन्शन. कमॉन, लॉ ऑफ टेन्शन काय असतं? कमॉन, तुमची फ्रिक्वेन्सी टेन्शनला काय असते? डायरेक्ट. डायरेक्ट की रूटमध्ये? डायरेक्ट. रूटमध्ये टेन्शन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर ऑफ टेन्शन. आणि तिसरं, तुमची फ्रिक्वेन्सी मास पर युनिट लेंथला. काय झालं ग? काय आठवलं? का बरं असतंय मग गालातल्या गालात? कुणाची आठवण आली? नाही होत असते असं. म्हणजे दुसऱ्याने समजलं पाहिजे ना. हां, आता माझ्या डोक्यात कोण कोण येते तुम्हाला माहिती तरी पडते का माझ्या चेहऱ्यावरून? लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन आणि नंतर काय? लॉ ऑफ मास. हां, लॉ ऑफ मास काय असतं बोला? हां, युअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास की रूट ऑफ मास. ॲक्च्युअली मास आहे की लिनियर मास डेन्सिटी आहे? हे गधड्यांनो, स्मॉल एम म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ, त्याला लिनियर मास डेन्सिटी युनिट असते त्याचं के जी पर मीटर. मास अपॉन लेंथ असते. मास पर युनिट लेंथ, मास युनिट के जी आणि लेंथ युनिट मीटर. लिनियर मास डेन्सिटी म्हणतात त्याला, के जी पर मीटर. शे यस? यस. झालं. हे झालं स्ट्रिंग. स्ट्रिंग नंतर आपण काय शिकलो? कचबे. क्या बडे कचबे बोलले यही तो नाही आमचं कचबे. सांगा काय असतं गधड्यांनो? रिलेटिव्ह डेन्सिटी. सांगा रे, रिलेटिव्ह डेन्सिटी काय असतं? रिलेटिव्ह डेन्सिटीला ऑरमध्ये काय म्हणतो आपण? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी.
आवाज नको आहे. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे कुठली मा? सिग्मा. काय असतं सिग्मा? असं कुठं ते काय असतं? बरं झाला आज टॉपिक सुरू होता. रोटेशन डायनामिक्सचा एखादा क्वेश्चन नाही विचारला. वेट ऑफ द बॉडी इन हवा. हवा हवा म्हणजे कोण? एअर. आणि डिवायडेड बाय काय? लॉस ऑफ वेट इन वॉटर. शिकलो होतो. गेलो उडत. तुम्ही तुमचं काम करा ना गपचूप. शिकलो तो नाही. आम्ही आमचं बात बसू. हां ठीक आहे. सिग्मा. मग आपण त्यावरनं एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. कुठला? n1 अपॉन n2 इज इक्वल्स टू अंडर ऑफ इसकी मा -1. हां म्हणजे सिग्मा -1 बरं आहे ना. हां रूट ऑफ सिग्मा डिवाइड बाय रूट ऑफ सिग्मा -1. से येस. येस. त्यानंतर आता आहे फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. आता राहिले शेवटचे दोन आर्टिकल. कुठले? पाईप क्लोज ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड. चला बोला. पाईप क्लोज ॲट वन एंड. लक्ष द्या. पाईप क्लोज ॲट वन एंड. का रे? पाईप क्लोज ॲट वन एंडच्या किती फिगर काढल्या होत्या? 3. प्रत्येकाची ॲटलिस्ट पहिली फिगर तरी लक्षात ठेवा रे बाळांनो. हो सर लक्षात राहणार आमच्या. ठेवणार आम्ही नक्कीच लक्षात. हां सांगा काय आलं होतं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. व्हेरी गुड. एफ एफ म्हणजे कोण? अबे एफ एफ म्हणजे कोण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय असतं सांगा? व्ही अपॉन बैताळ कुठल्या? 4L. सुचतच नाही हो सर. आहे हा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. पण आपण नवीन शिकलो की कधीच अँटीवर्ड्स ओपन एंडला तयार होत. ओके ते कुठं तयार होतात? लिटल डिस्टन्स अबाव. त्यासाठी फॉर्म्युला मॉडिफाय केला होता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा. व्ही अपॉन 4 एल के एल प्लस ई एल प्लस ई. सर मग कुठला फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? विदाउट कन्सिडरिंग एंड करेक्शन. विदाउट कन्सिडरिंग एंड. असं काय लिहिलं इंग्लिशमध्ये? विदाउट कन्सिडरिंग. आणि हा केव्हा यूज करायचा? विथ बोला कन्सिडरिंग एंड करेक्शन. वाचा काय लिहिलं? वाचा काय लिहिलं? विथ कन्सिडरिंग. याचं उर्दूत लिहाल का? नाही. ठीक आहे. आणि ई म्हणजे कोण असतं? ई 0.3 इंटू किती असतं? डी. डी म्हणजे कोण? ABCD. आप्पा बळवंत चौक मधला दगडूशेठ आहे. ठीक आहे. डी म्हणजे कोण? व्हेरी गुड. वाटलंच मला. इनर डायमीटर ऑफ पाईप. इनर डायमीटर ऑफ पाईप. म्हणून तर मी आल्यावर बडाबड शिकवतच राहतो. क्वेश्चन नाही विचारत. मीच कोमात जातो नाही तर. डी म्हणजे काय? डायमीटर की इनर डायमीटर ऑफ पाईप? इनर डायमीटर ऑफ पाईप. ओके झालं. सांगा कुठले हार्मोनिक फ्रिक्वेन्सी असतात? इव्हन की ऑड? ऑड की इव्हन? इव्हन. जे दुसऱ्यांदा विचारतात ते. ठीक आहे. हां सांगा काय असतं? हां n1 इज इक्वल्स टू 1 टाइम्स ऑफ n1, n2 इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ n1 आणि n3 इज इक्वल्स टू किती असतं? 5 टाइम्स ऑफ n1. n1 म्हणजे कोण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणायचं सांगा? हार्मोनिक्स. काय? हार्मोनिक्स. आणि त्याचा एक सुंदर आहे फॉर्म्युला. NC इज इक्वल्स टू कॅपिटल N इज इक्वल्स टू किती असतं? टॉईस क्यू प्लस 1 इंटू किती असतं? n1. त्यातला टॉईस क्यू प्लस 1 म्हणजे कोण असतं? हार्मोनिक्स. आणि त्यातला क्यू कोण असतो? ओव्हर टर्न. कुठले हार्मोनिक्स असतात? इव्हन की ऑड? ऑड हार्मोनिक्स. ओनली ऑड. अरे बापले असं ऑड असतं का? हार्मोनिक्स. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. से येस. येस. चला लास्ट. पाईप ओपन ॲट बोथ एंड. सांगा काय करायचं आहे? हां ओके इथं करायचं आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड. सांगा पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर पहिली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशी काढायची? अशी. हो सांगा व्ही इज इक्वल्स किती आलं होतं? व्हेरी गुड. अबे व्ही इक्वल्स आलंच नव्हतं. एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन किती असतं? टॉईस एल. आणि दुसरं एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन किती असतं? टॉईस एल प्लस टू ई. टू की टू ई? टू ई. हां
हा फॉर्म्युला विदाउट कन्सिडरिंग एन करेक्शन, हा विथ कन्सिडरिंग एन करेक्शन. हां ओके. n1 इज इक्वल्स किती आलं 1 टाइम्स ऑफ n1, n2 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ n1, n3 इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ n1. n1 म्हणजे फंडामेंटलचा कोएफिशियंट म्हणजे कोण असतो हार्मो. कुठले असतात हार्मो इवन ऑड की ऑल ऑल. हार्मोनिक्स. आणि त्याचा फॉर्म्युला काय आला होता NO इज इक्वल्स टू स्मॉल n इज इक्वल्स टू किती असतं पी की p+1 p+1 इंटू त्याची फंडामेंटल. फंडामेंटलचा कोएफिशियंट म्हणजे हार्मो म्हणजे p+1 कोण झाला हार्मो हार्मोनिक्स. ओके. आणि त्यातला p म्हणजे कोण ओव्हर टोन ओव्हर टोन ओव्हर टोन झाला. त्यानंतर एक सुंदर होता फॉर्म्युला कुठला NO इज इक्वल्स टू 1/2 NC. आजच प्रूफ केला होता बघा. सांगा बरं NO इक्वल्स टू पेज नंबर 13 वर जा. सगळं सांगा लागते. वर बघा वर आहे का सांगा. NO इज इक्वल्स टू ट्वाइस NC होता की 1/2 NC होता ट्वाइस NC. हां NO इज इक्वल्स टू किती असतं ट्वाइस NC. हां झाला बस एवढं सगळं. दिस इज ऑल ओव्हर अबाउट द टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. उद्या मी राहिलेला तो थेरॉटिकलचा आर्टिकल वाचून घेईल 15 मिनिटात आणि वी विल स्टार्ट विथ न्यूमेरिकल्स. ओके कम ऑन राईट डाऊन दिस. नाटकं नाही करायची. हां 10:30चा टाईम आहे. गाड्या सवयी नाही लावायच्या. घरी जाऊन लिहायचंच आहे ना तर आता लिहून घ्या.